शेतकरी आणि जनतेसाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विविध योजनांचा लाभ तसेच महसूल पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातून शेतकरी व जनतेला न्याय देणे व त्यांचे समाधान होणे हाच महसूल जनसंवादाचा हेतू असल्याचे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी केले। कार्यक्रम तिवसा कार्यालयाच्या सभागृहात काल 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महसूल पंधरवडामधील महसूल अदालतमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी PM मिन्नू, तिवसा तहसीलदार सुनीलजी पाटील, नायब तहसीलदार आशिषजी नागरे आदी उपस्थित होते। महसूल व जनसंवाद कार्यक्रमात शेतीची महसुली प्रकरणे निकाली काढण्यात आलेल्या आदेशाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले। यामध्ये उपस्थित शेतकरी गौरव खैरकर, शेतकरी महिला छायाताई दंडाळे, नलिनी मुंद्रे यांना प्रकरण निकाली काढल्याचे मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते आदेश वाटप करण्यात आले। तहसीलदार सुनीलजी पाटील यांनी सुद्धा पुढील काळात तिवसा तहसील कार्यालय महसुली तंटेमुक्त तहसील म्हणून ओळखल्या जाईल असे म्हटले। कार्यक्रमात प्रास्ताविक अशोक काळीवकर यांनी कार्यक्रमाचा मागचा उद्देश व 15 दिवसाचा होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली। संचालन महसूल सहाय्यक शीतल काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल निस्वादे यांनी केले। कार्यक्रमाला शेतकरी व नागरिक अभियोक्ता प्रामुख्याने उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज तिवसा व ज्यांच्यासाठी प्रामुख्याने मामलतदार कोर्ट ॲक्ट आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, अस्तित्वात असणारा रस्ता अडविणे आणि नवीन रस्ता मागणी करणे याच्या तरतुदी स्पष्ट सांगितलेले की प्रामुख्याने हा जनसंवादाचा हेतूच तो आहे की जे काही शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी शासन निर्णय घेते, ज्यांच्यासाठी निर्णय घेते की त्यांच्यापर्यंत अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचायचं व खऱ्या अर्थाने या योजनांचा लाभ प्रामुख्याने हा पंधरवडा आयोजित केलेला आहे। पंधरवड्यातील कार्यक्रम जर आपण बघितले तर केवळ महसूल विभागाचेच नाही तर वेगवेगळ्या विभागाचे कार्यक्रम या ठिकाणी महसूल विभागामार्फत आयोजित केले जाणार आहेत। म्हणजे त्या विभागाच्या पण ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महसूल विभागाचा सहभाग असणार आहे। नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून त्या योजना पोहोचवण्याचा काम केले जाणार आहे। या ठिकाणी